फ्रीजी झालेत म्हणून हेअर स्ट्रेटनिंग अजिबात करू नका. जर हेअर स्ट्रेटनिंगमुळे तुमचा फ्रीज कमी होणार आहे, तुमचे हेअर हेल्दी होणार आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर हे खूप मोठं मिथ आहे. कारण हेअर स्ट्रेटनिंगमुळे तात्पुरते तुमचे केस खूप छान स्मूथ दिसतात, खूप छान होतात. पण हेअर स्ट्रेटनिंगमुळे तुमचा नॅचरल जो हेअर बॉन्ड असतो तो ब्रेक केला जातो आणि त्यानंतर त्यासाठी हेअर स्ट्रेट करण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंगचा क्रीम अप्लाय करून आयन करून तुमचे हेअर स्ट्रेट केले जातात. त्याला नवीन स्ट्रक्चर दिलं जातं, नवीन स्ट्रक्चरचे केमिकल यूज केलं जातं, ज्याने तुमचे केस अतिशय मोठ्या प्रमाणात डॅमेज होतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांनंतर दिसायला लागतो. म्हणजे 3 महिने 6 महिन्यानंतर तुमचा हेअरफॉल इतका जास्त वाढतो की तुम्ही त्याला कंट्रोल करू शकत नाही. तुम्ही हेअर स्पा करा, तुम्ही अजूनही काही करा, तुमचा हेअरफॉल कंट्रोल होणार नाही. कारण तुमच्या केसांचा ओरिजिनल बॉन्ड हा ब्रेक झालेला असतो. त्याची एक पॉवर, एक स्ट्रेंथ कमी झालेली असते आणि त्यामुळे तुमचे हेअर जास्त जास्त फ्रिझी होतात आणि त्याचा कंट्रोल करणं अतिशय अवघड आहे. तुम्हाला हेअर स्टायलिस्ट सांगतो की तुम्ही यावरती हेअर स्पा करा, तुम्ही केराटिन करा, तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट करा. पण या सगळ्याचा परिणाम तुमच्या हेअरवर दिसणार नाही कारण तुमचे हेअर अतिशय प्रमाणात डॅमेज झालेले आहेत. सो जे पण कोणी हेअर स्ट्रेटनिंगचा करण्याचा विचार करते किंवा ज्यांना खूप हौस आहे त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा हेअर स्किन लाईफस्टाईल आणि प्रोडक्ट रिव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टींच्या व्हिडिओजसाठी मला नक्की फॉलो करा. बाय.